मित्रांनो, बेळचं साहित्य आम्ही आणायला गेलो होतो कराडमध्ये. आता बेळचं साहित्य घेऊन सगळं आलोय. तर अशा प्रकारे सगळं साहित्य घेऊन आम्ही इथं आलोय. बघा, हे थोडंसं शेंगदाणे, तानाजी चालले कुरकुर खाण्याचं. बेळ खाणार नाही तू? तर पहिल्यांदा आपण कांदा कापून घेऊ. तर ही कोल्हापुरी भेळ आपली झणझणीत अशी बघा झणझणीत होणार आहे, एकदम जबरदस्त. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, कलर येत नाही पण भेळ एवढी छान लागणार ना टेस्टला. टेस्ट एक नंबर असते याची. तुम्ही कधी आणा नाही इकडं तरी नक्की या, आपली भेळ खाऊन बघा. मालिक वो देखो कोल्हापुरी भेळ आहे पण आता आपण कराडमध्ये बनवतो त्यामुळे कराड करी भेळ, कराडची भेळ. त्याच्यात आपण टाकलं शेंगदाणे थोडीशी कॉमेडी बी करायला लागते. अशा प्रकारे आपली झाली तयार भेळ. खतरनाक विशेष नाही, एक नंबर भेळ, एक नंबर नाही भयानक. चमचा मिरचं ताटून खायला लागला. माझा एक कोल्हापूरचा मित्र होता, त्यानं मला अशी भेळ करायला शिकवली. एक नंबर. तसं मित्रांनो, बेळचं साहित्य आम्ही आणायला गेलो होतो कराडमध्ये. आता बेळचं साहित्य घेऊन सगळं आलोय. तर अशा प्रकारे सगळं साहित्य घेऊन आम्ही इथं आलोय. बघा, हे थोडंसं शेंगदाणे, तानाजी चालले कुरकुर खाण्याचं. बेळ खाणार नाही तू? तर पहिल्यांदा आपण कांदा कापून घेऊ. तर ही कोल्हापुरी भेळ आपली झणझणीत अशी बघा झणझणीत होणार आहे, एकदम जबरदस्त. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, कलर येत नाही पण भेळ एवढी छान लागणार ना टेस्टला. टेस्ट एक नंबर असते याची. तुम्ही कधी आणा नाही इकडं तरी नक्की या, आपली भेळ खाऊन बघा. मालिक वो देखो कोल्हापुरी भेळ आहे पण आता आपण कराडमध्ये बनवतो त्यामुळे कराड करी भेळ, कराडची भेळ. त्याच्यात आपण टाकलं शेंगदाणे थोडीशी कॉमेडी बी करायला लागते. अशा प्रकारे आपली झाली तयार भेळ. खतरनाक विशेष नाही, एक नंबर भेळ, एक नंबर नाही भयानक. चमचा मिरचं ताटून खायला लागला. माझा एक कोल्हापूरचा मित्र होता, त्यानं मला अशी भेळ करायला शिकवली. एक नंबर.